पहिला प्रॉब्लेम वाचते, तुमच्या स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. कॅल्क्युलेट द गुडविल बाय ऍव्हरेज प्रॉफिट मेथड फॉर 3 years परचेस. ट्रेडिंग रिझल्ट फॉर लास्ट 5 years आर गिवन बिलो. इयर्स आहेत 1 2 3 4 5 आणि अमाउंट्स आहेत बघा. 1,50,000 प्रॉफिट, 2,25,000 प्रॉफिट, 75,000 लॉस आहे, 2 lakhs प्रॉफिट आहे आणि 2,50,000 प्रॉफिट आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मेथडनी 3 years परचेस दिलेला आहे, कॅल्क्युलेशन करायचंय. सो आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार आहोत, स्टेप वाईज जायचंय. मी मगाशी तुम्हाला स्टेप सांगितले आहेत की नाही. सोल्युशन मध्ये स्टेप 1 आहे कॅल्क्युलेट टोटल प्रॉफिट. सो टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण लॉसेस सुद्धा कन्सिडर करतो. सो टोटल प्रॉफिट इज इक्वल टू सगळ्या अमाऊंट घ्यायच्या त्यांची प्लस करायचे, सगळ्यात शेवटी मी लॉस वेगळा लिहिणार आहे. टोटल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट केले, आधी मी सगळे प्रॉफिट्स लिहून घेतलेत. 1,50,000, 2,25,000, 2 lakhs आणि 2,50,000 हे सगळे प्लस आहेत. मायनस 75,000 हा लॉस आहे. जे सगळे प्लस होते त्यांची टोटल येते 8,25,000 लेस 75,000. सो टोटल प्रॉफिट आपलं किती आलं, 7,50,000. सो स्टेप 2 आपली काय आहे, कॅल्क्युलेट. स्टेप 2 आहे कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. सो ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे तो लिहायचा आहे. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट किती आलं आपलं, 7,50,000 हे टोटल प्रॉफिट आलं. नंबर ऑफ इयर्स किती आहेत, 1 2 3 4 5, 5 वर्षांचा ट्रेंड दिलेला आहे. 1,50,000 हे आपलं काय आलंय, ऍव्हरेज प्रॉफिट आलेलं आहे. स्टेप 3 काय आहे, कॅल्क्युलेट गुडविल. गुडविल आपल्याला किती इयर्स परचेस दिलेला आहे, 3 years परचेस दिलेलं आहे. आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. सो ऍव्हरेज प्रॉफिट आहे आपलं 1,50,000 आणि 3 years दिलेले आहे. सो 4,50,000 आपलं टोटल गुडविल आलं. कळलं. सो ही आपल्याला नोट बनवायला लागते. तुम्हाला ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये खालती ऍडजस्टमेंट्स मध्ये गुडविलचे डिटेल्स दिलेले असतात. कॅल्क्युलेट गुडविल बाय ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि डिटेल्स दिलेले असतात. सो तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करून घ्याल आणि ह्याच्यामध्ये न्यू पार्टनरचा शेअर दिलेला असतो, तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. अजून एक मी प्रॉब्लेम घेणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला न्यू पार्टनरचा शेअर सुद्धा दाखवेन. हे बेसिक कळलंय, अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये. अजून एक प्रॉब्लेम बघूयात आपण. अजून एक प्रॉब्लेम असते, तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसतोय. Asha and Usha are equal partners in the firm. Profits and losses for last 6 years are as follows. Years 1 to 6 amounts आहेत 88,000 profit, 63,000 loss, 21,000 loss, 1,78,000 profit, 1,92,000 profit, 2,38,000 profit. Calculate goodwill of the firm at 3 years purchase of average profit of last 6 years. Lata is admitted as a new partner for 1/4 share in the firm. How much amount of goodwill should Lata bring into the business? प्रॉब्लेम सोपा आहे. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण स्टेप वाईज जाऊया. टोटल प्रॉफिट पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊयात. सो आपण आधी प्रॉफिट्स लिहून घ्यायचे सगळी. 88,000, 1,78,000, 1,92,000, 2,38,000 हे सगळे प्लस प्रॉफिट्स आहेत. मायनस 63,000, मायनस 21,000 हे दोन्ही लॉसेस आहेत. ठीक आहे. आता प्लसची टोटल आहे 6,96,000, मायनसची टोटल आहे 84,000. ह्यांचं प्लस मायनस केल्यानंतर टोटल प्रॉफिट झालं 6,12,000. आता ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल प्रॉफिट इज 6,12,000 डिवाइड बाय 6 years ट्रेंड दिलेला आहे आपल्याला. सो 1,02,000 हे झालं आपलं ऍव्हरेज प्रॉफिट. आता गुडविलचं कॅल्क्युलेशन किती दिलेलं आहे, 3 years ऑफ परचेस ऑन ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 6 years. सो ऍव्हरेज प्रॉफिट फॉर लास्ट 6 years कॅल्क्युलेट केले. आता 3 years परचेस करायचं आहे. सो ऍव्हरेज प्रॉफिट इज रुपीज 1,02,000 मल्टिप्लाइड बाय 3 years. सो
गुडविल किती झालं आपलं 3,06,000. आता त्यांनी काय दिले, लताज शेअर इज 1/4 इंटू द लताज शेअर इन द गुडविल इज 1/4. शी विल ब्रिंग दॅट मच अमाऊंट इंटू द बिझनेस. सो स्टेप 4 काय असणार आहे आपली, लताज शेअर 1/4 आहे. सो 306,000 मल्टिप्लाइड बाय 1/4. सो लताज शेअर इज 76,500. हा 76,500 लता विल ब्रिंग इन टू द बिझनेस. सो तुम्ही खालती एक सेंटेन्स काय लिहिणार, लता विल ब्रिंग रुपीज 76,500 ॲज हर शेअर इन गुडविल. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, लक्षात आलाय प्रॉब्लेम मगाशी आपण केला तसाच आहे, फक्त न्यू पार्टनरचा शेअर इथे कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आता आपण सुपर प्रॉफिटचं एक एक्झाम्पल बघूयात. सुपर प्रॉफिटचा तुम्हाला एक प्रॉब्लेम आता स्क्रीनवरती दिसतो, तो वाचतेय मी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स ऍज पर द सुपर प्रॉफिट मेथड. Average capital employed is rupees 2,50,000. Net profit for last 3 years were 45,000, 37,750 and 47,000. Rate of return expected is 12%. Goodwill is to be valued at 3 years of purchase of super profit. ठीक आहे, सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅपिटल एम्प्लॉईड आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न एक्सपेक्टेड किती आहे तो दिलेला असतो प्रॉब्लेम मध्ये. या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. सुरुवात करताना आपण काय करतो, ऍव्हरेज प्रॉफिट आधी काढून घ्यायचे, जसं आपण आधी करतो तसंच. सो स्टेप 1 आपली कॅल्क्युलेट ऑफ टोटल प्रॉफिट आणि कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट ही सेकंड स्टेप दोन्ही तशाच असणार आहेत. सो कॅल्क्युलेट करून घेऊयात. सो टोटल प्रॉफिट आपलं झालं 45,000 प्लस 37,750 प्लस 47,000. इथे लॉस नाहीये, सगळे प्लस आहेत. 129,750 टोटल प्रॉफिट स्टेप 1. स्टेप 2 एव्हरेज प्रॉफिट 129,750 टोटल प्रॉफिट अपॉन 3 इयर्स. एव्हरेज प्रॉफिट 43,250. थर्ड स्टेप आपली काय असते, कॅल्क्युलेट नॉर्मल प्रॉफिट. ठीक आहे, सो ही स्टेप इथे बदलते सुपर प्रॉफिट मेथड मध्ये. सो कॅल्क्युलेट नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचा तुम्हाला फॉर्म्युला मी काय सांगितलं आता, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय NRR अपॉन 100. इथे कॅपिटल एम्प्लॉईड आहे 2,50,000 मल्टिप्लाइड बाय 12% दिलेले. सो 12 अपॉन 100 हे आपलं आहे नॉर्मल प्रॉफिट. सो 30,000 हे आपलं काय आलं, नॉर्मल प्रॉफिट आलं. आता आपली स्टेप 4 काय आहे, कॅल्क्युलेट सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं असतं, सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट अर्न्ड ओव्हर अँड अबाउट द नॉर्मल प्रॉफिट. सो सुपर प्रॉफिट इज इक्वल टू डिफरन्स आहे या दोघांचा, ऍव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिटचा डिफरन्स. सो ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. इथे ऍव्हरेज प्रॉफिट किती आहे, दोन्ही कॅल्क्युलेशन झालेले आहेत. 43,250 हे आपलं ऍव्हरेज प्रॉफिट आहे आणि नॉर्मल प्रॉफिट आहे 30,000. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे ऍव्हरेज प्रॉफिट हे ग्रेटर दॅन द नॉर्मल प्रॉफिट असेल तरच सुपर प्रॉफिट होईल. इथे आहे. सो सुपर प्रॉफिट आपलं किती 13,250 आलं. सो रुपीज 13,250 हे आपलं सुपर प्रॉफिट आलं. आता स्टेप 5 कॅल्क्युलेट गुडविल. गुडविल हे 3 इयर्स परचेस दिलेलं आहे. सो गुडविलचा फॉर्म्युला लिहायचा आधी आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. सुपर प्रॉफिट जिथे तुम्ही फॉर्म्युला लिहिणार नाही तिथे मार्क जातो बरं का. सो फॉर्म्युला आधी लिहायचा, सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट आहे 13,250 मल्टिप्लाइड बाय 3. सो 39,750 हे आपलं आलं गुडविलचं व्हॅल्युएशन. कळलं का, सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट कसं काढलं, ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. दोन्ही प्रॉफिट्स आधी आपण काढून घेतली आणि मग डिफरन्स काढला. ठीक आहे, स्टेप वाईज जा, चुकणार नाही. आता इथे 39,750 ची नेक्स्ट स्टेप जर दिलेली असती की न्यूली ऍडमिटेड पार्टनर विल ब्रिंग 1/3 ऑफ हिज शेअर इन टू द गुडविल, मग आपण याचा 1/3 शेअर कॅल्क्युलेट केला असता. कळतंय.
अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तुमच्या बुक मध्ये आहे हा प्रॉब्लेम, बुक मधलाच घेतेय मी. समजून घ्या आधी प्रॉब्लेम काय असतो तो आणि मगच सॉल्व्ह करा. स्टेप्स सगळ्या फॉलो करा. तुमच्या बुक मधला प्रॉब्लेम घेणार आहे मी. पेज नंबर आहे 130. प्रॉब्लेम वरती स्क्रीनवर दिसतोय तुमच्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युझिंग द सुपर प्रॉफिट मेथड. इयर्स दिले 2014, 15, 16, 17, 18. किती इयर्स आहेत? 5 वर्ष दिलेली आहेत. 80,000 प्रॉफिट, 95,000 प्रॉफिट, 1,10,000 प्रॉफिट, 40,000 लॉस, 85,000 प्रॉफिट. Capital employed 3,50,000. Normal rate of return 12%. Goodwill is to be valued at 2 years purchase of the super profit. बेसिक सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या याच्यात दिलेली आहे. आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट स्टेप आहे आपली टोटल प्रॉफिटची. टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून तुम्हाला सांगते मी किती येते. सो आपण आधी प्रॉफिट्स लिहून घ्यायचे. 80,000, 95,000, 1,10,000, 85,000 ही सगळी प्रॉफिट्स झाली. लेस 40,000 एकच लॉस होता, तो मायनस केला. 3,70,000 ही प्लसची म्हणजे प्रॉफिटची टोटल आहे. लेस 40,000, 3,30,000 टोटल प्रॉफिट. स्टेप 2 ऍव्हरेज काढायचंय. 3,30,000 अपॉन 5 इयर्स आहेत म्हणून ₹66,000 ऍव्हरेज प्रॉफिट झालं. ठीक आहे. आता आपण नॉर्मल प्रॉफिट करायचंय. कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाइड बाय एनआरआर अपॉन 100. 3,50,000 कॅपिटल एम्प्लॉयड आहे. एनआरआर आहे 12%. सो ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. 42,000 नॉर्मल प्रॉफिट आहे. 66,000 ऍव्हरेज प्रॉफिट आहे. सो सुपर प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सो ऍव्हरेज प्रॉफिट इज 66,000 मायनस 42,000. सो हे आलं 24,000 आलं आपलं, बरोबर ना? 24,000 आलं आपलं सुपर प्रॉफिट. 2 इयर्स परचेस दिलेलं आहे. सो सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स 2. सो 48,000 आपलं व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड. आता मी तुम्हाला होमवर्कचे प्रॉब्लेम्स देणार आहे. दोन्ही मेथडचे, ऍव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिट. दोन्हीही मेथडचे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. एकदा तुम्ही सुपर प्रॉफिट केलं की ऍव्हरेज प्रॉफिट ऑटोमॅटिकली होतं. फक्त ही लास्ट स्टेप करायची राहते, ती मात्र तुम्हाला करायला पाहिजे. ठीक आहे. सो होमवर्क पण करा. कुठे काही अडलं तर मला कमेंटमध्ये सांगा. मग नेक्स्ट लेक्चर पासून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेणार आहोत. त्याच्या आधी एक रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स म्हणजे काय ते मी एक्सप्लेन करणार आहे. मग प्रॉब्लेम्स घेऊयात. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पण टाटा.